नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी. तर ही योजना आर्थिकदृष्ट्या कमजोर निराधार व्यक्तींना मोठा आधार देणारी आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेचा फायदा घेऊ इच्छित असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही डॉक्युमेंट जर चुकलं तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. तर व्हिडिओला सुरू करण्याआधी एक छोटी विनंती आहे. अशा सरकारी योजना, GR अपडेट्स आणि डॉक्युमेंट्स गाईड्ससाठी आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये सर्वप्रथम तुम्हाला त्या योजनेचा म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज लागेल. त्यानंतर वयाचा दाखला लागेल. किमान 18 असेल, 18 ते 65 वर्ष. तर किमान 18 वर्षापासूनच्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र लागेल. तसेच विधवा महिला अर्जाकरिता पतीचा मृत्यू दाखला लागणार आहे. त्यानंतर दिव्यांग जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दिव्यांगताचा दाखला आवश्यक, किमान 40%. म्हणजे तुम्हाला दिव्यांगामध्ये 40% या ठिकाणी लागेल. तर त्यानंतर अनाथाचा दाखला, त्यानंतर दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न त्याचं 50,000 असावं लागेल. तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 21,000 आहे. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा ठिकाणी 1,500 रुपये लाभ दिला जातो. त्यानंतर दिव्यांग असतील तर त्यांना आताच या ठिकाणी 1,000 रुपये वाढवून त्यांना 2,500 रुपये करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, एवढी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत आणि याचा अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन करू शकता. ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक कागदपत्रांची लिस्ट. तर तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतरांना मदत म्हणून नक्की शेअर करा आणि अजून सरकारी योजना, लाभ, GR अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुन्हा भेटू एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.